हे रॉंग कसं होतं मी तुम्हाला सांगतो की नॉर्मली बिगनर्स खाली जातात. आज मी तुम्हाला बॅक एक्सटेन्शन कसं मारतात हे शिकवतो. सो ही मशीन आहे जे की मोस्टली सगळे जिममध्ये असतेच. तर खूप सारे ट्रेनर मी ऐकले की लोअर बॅकसाठी ती मशीन यूज करा असं बोलतात, बट इट्स रॉंग. ही लोअर बॅकसाठी नाहीये. लोअर बॅकच्या आजूबाजूचे मसल स्ट्रॉंग करायचे आपल्याला. लोअर बॅक सेफ ठेवायची असते आपल्याला कधी पण. सो ही यूज कशी करतात तर मी आज तुम्हाला शिकवतो की फर्स्ट हे हिपच्या पोझिशनला लावायचं जिथं तुम्ही हिप तुमची प्लेस करता. आणि तर हे रॉंग कसं होतं मी तुम्हाला सांगतो की नॉर्मली बिगनर्स खाली जातात आणि बॅकनी वर येतात. हे बॅकनी वर येतात. बॅकनी वर आल्यामुळे काय होतं की तुमच्या लोअर बॅकनी तुम्ही वर येत आहे, ते की इट्स रॉंग. तुम्हाला आहे ना हिपची पॉवर मीन्स हे कॉर्डची पॉवर यूज करून तुम्हाला वर यायचंय, जे की हिंज पोझिशन तुमचं बेटर करतं, जे डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही यूज करता. तर हे मोस्टली करायचं कसं असतं, पहिले हिथं लोड देऊन ह्या पोझिशनला लोड देऊन तुम्हाला खाली जायचंय. म्हणजे तुम्ही इथं लोड दिला, खाली गेले खाली गेले खाली गेले खाली गेले, अँड तुम्ही जेव्हा वर येताय तेव्हा तुम्ही हिप्सनी आणि ग्लूट स्क्वीज करून वर यायचंय लाईक दिस. तुम्ही बॅकनी वर यायचं नाहीये. हा पार्ट काहीच कामाचा नाहीये या एक्सरसाइज मध्ये. सो तुम्ही हिप टाईट ठेवून खाली गेले, हिपनी वर आले, प्लस तुम्ही तुमचे ग्लूट स्क्वीज करताय लाईक दिस. तर याने काय होतं, तुम्ही खूप सारं वेट पण हँडल करून मारू शकता. सो सो मी काय केलं, हिप्सनी खाली गेलो, ग्लूट स्क्वीज, हिप्सनी खाली गेलो, ग्लूट स्क्वीज. तर अपर बॅकचं काही काम नाहीये. सो तुम्ही पण ट्राय करा आणि तुमची लोअर बॅक स्ट्रॉंग करा. लोअर बॅक साठी एक्सरसाइज नाहीये ही, आजूबाजूचे मसल स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत. आणि अजून असेच टिप्स पाहिजे असतील तर फिटनेस विथ साहिलला फॉलो करा.